नमस्ते. नमस्कार. नमस्कार. जरा तुमचं नाव गाव पत्ता थोडक्यात बोला की. माझं नाव प्रणव संजय शितोळे, हे माझे वडील आणि हे माझा मोठा भाऊ आहे. तुम्ही आमच्या रेंदाळमध्ये आला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आल्यानंतर तुम्ही भाऊ दोघं येऊन आमच्या म्हशी वगैरे बघितल्या. तुम्हाला बरं वाटल्यानंतर तुम्ही मला एक हरियाणासनं म्हशी आणायला सांगितल्या. तुम्हाला मी त्यावेळी 7 म्हशी घेऊन दिल्या होत्या. त्याच्यानंतर बरं वाटलं त्या म्हणून मी परत तुम्ही एक 5 म्हशी परत बंधुराजांना पाठवून दिला होता. त्याने एक 5 म्हशी आणल्या. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः परत माझ्याशी आला आणि परत एक 10 म्हशी आणला. तर तुम्ही हे रोटेशन तुम्ही जे सुरुवात केला ह्या केल्यानंतर तुम्हाला म्हशींचं गाभणमध्ये कसं वाटलं किंवा म्हशी आणल्यानंतर तुम्हाला किती महिने दूध दिल्या, पहिल्या स्टार्टला कशा दूध दिल्या, त्याच्यानंतर म्हशी माजूर आल्या काय, म्हैस गाभ गेल्या काय आणि नवीन तुमचे दिवे आले काय, किंवा एखाद्या आमच्या शेतकऱ्याला जर काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सांगा किंवा जेणेकरून ह्या म्हशी सक्सेस होतात किंवा न होतात. तरुण पिढीला आपल्याला काय बोलायचं आहे, एक तुमच्या तोंडातून थोडीशी मुलाखत. मी आज इथं पाटसमध्ये आलेलो आहे, तर एक काय योग्य वाटते ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे बोलू शकता. हरियाणाची साहेबांकडून पहिले आपण 7 म्हशी घेतल्या, नंतर 5 म्हशी घेतल्या आणि आता परत तुम्ही साहेबांसंग हरियाणाबरोबर गेलो तर तिथं 10 म्हशी घेतल्या. तर म्हशींचं नाही का म्हणजे गाभण राहण्याचा एकदम मागण्याचा एकदम व्यवस्थित चांगल्या म्हशी त्या टायमिंगला माझा त्या टायमिंगला गाभून राहतात. आणि ती नाही का म्हशीतल्या लोकांची एक शंका आहे किंवा म्हशी गाभून राहत नाही, म्हशी माझा येत नाही, तसला गैरसमज म्हणजे दूर करा तो अजिबात. तसला गैरसमज ठेवूच नका. म्हशी एकदम व्यवस्थित माझा येतात आणि गाभून बी राहतात. आणि दूध किती दिलं काय? दूध आपल्याला प्रत्येक म्हशीने 14-15 लिटरच्या पुढे दूध दिले. 14-15 लिटर दूध दिल्या. वेळेवर गाभ गेल्यानंतर किती महिने दूध दिल्या? कमीत कमी आपण त्यांना 7 ते 8 महिन्यापर्यंत पिळलं. नंतर त्यांना आपण स्वतःहून बंद केलं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एचएफ गाई सारख्या म्हशी लागल्या तुम्हाला सगळ्या, तुम्ही एकदम खुश आणि आनंदी आहात. एकदम व्यवस्थित. आता मला एक असं म्हणायचं की तरुण पिढीसाठी जर आपण बघितलं की जी मुलं आज नोकरीसाठी धडपडतात किंवा मला नोकरी करायचं आहे, नोकरी केल्यापेक्षा हा धंदा किती चांगला आहे ते तुमच्या ह्या माध्यमातून लक्षात आलं की तरुण पिढीने जर ह्यामध्ये लक्ष दिलं आणि माझी एक फॅक्टरी म्हणून जर ह्यामध्ये लक्ष दिलं तर आज रोजी राबून पैसे मिळत नाही, आज मॅनेजमेंटला पैसे मिळतात. आणि जे तुम्ही भाऊभावाने इथे ह्या ठिकाणी मॅनेजमेंट केला आणि हे सगळं दूध तुम्ही लोकल मला वाटतं विकता येते. म्हणजे अगदी कच्चा माल ह्या ठिकाणी ह्या फॅक्टरीमध्ये घालून पक्का माल तुमचा 12-12 तासाला जे मिळतो ते अतिशय की स्वतःची फॅक्टरी म्हणून तुम्ही केला. वडिलांनी तुम्हाला खरोखर दोघांना चांगला सपोर्ट दिलेला आहे. तर तुम्ही दोघे ह्यामध्ये. दादा नमस्ते. मला एक थोडक्यात असं विचारायचं आहे की आता जो हा बिझनेस आहे, बरीच तरुण पिढी आता नोकरीच्या शोधात आहे, मला नोकरी मिळावी म्हणतात किंवा दुसरा धंदा करावा. तर तुम्ही ह्या मुलांना जे भांडवल करून दिलात की दोन्ही मुलं ह्या ठिकाणी सक्सेस तुम्हाला वाटते का असक्सेस वाटते? नाही, सक्सेस झालं दोघंही. सक्सेस वाटतं. आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यवसाय निवडला आणि त्यांच्या पद्धतीने सुरू केला. फक्त आम्ही सपोर्ट केला की करा तुम्ही, काही अडचण नाही. भांडवल ही त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून, गोठाही त्यांच्या पद्धतीने उभा करून ते हात प्रणव म्हणला आपण सर्व्हिस करायची व्यवसायामध्ये सुरू. बरं, ठीक आहे, तुझ्या पद्धतीने चालतंय तू कर. तर त्यांनी अगदी 1 नंबर व्यवसाय तयार केला. शिवाय स्वतःची डेअरी टाकून स्वतः दूध पॅकिंग करून विकतो तो लोकांना. बरोबर. तर खरोखरच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना एक चांगला बिझनेस करून दिलेला आहे. आणि थोडक्यात आम्ही बघितलं तर बरेच त्यांनी रेड्या ज्या आहेत त्या म्हशीच्या रेड्या चांगल्या पद्धतीने तयार केलात. त्याने आणखी थोडं ह्या सेक्स सिमेंट्सवरती जर भर दिलात तर हा धंदा 10 वर्षात 10 पट होऊ शकते असं त्यांचं प्लॅनिंग आहे. जर प्रत्येक म्हशीला सेक्स सिमेंट भरवलं तर एका म्हशीच्या 10 वर्षामध्ये 10 रेड्या तयार होऊ शकतात. आणि अशा माध्यमातून जर 10 म्हशी एखाद्या व्यक्तीने घेतल्या तर 10 वर्षामध्ये 10 म्हशीच्या 100 म्हशी अगदी सहज होऊ शकतात. तर हा एखादा जो बिझनेस आहे की स्वतःचं भांडवल हे स्वतःच्या जागेवर राहिलेलं आहे, आपल्या हातामध्ये आहे. हे भांडवल कोणाच्या हातात आपण दिलं नाही नोकरी लावण्यासाठी वगैरे. जो आपण धंदा इथं एक 10 लाख लावले असतील तर त्या 10 लाखाचे 10 वर्षामध्ये 1 कोटी रुपये 100% तुमच्या दूध न सोडून नुसतं वासर संगोपनमध्ये तुमचं होऊ शकतात. शिवाय तुम्हाला दुधाचा इन्कम एक्स्ट्रा येतो आहे. जर तुमच्या प्लॅनिंग पद्धतीने तुम्ही काय केला, आज म्हणजे तुम्ही सांगितलं की 14-15 लिटर म्हशी दूध देतात. 14-15 लिटर दूध देणाऱ्या म्हशीचं आज जवळजवळ 3000 लिटरपेक्षा जास्त दूध होते एका वेतामध्ये. जर 60 रुपयानं दूध विकलं तर 1,80,000चं दूध होते. त्या 1,80,000 मध्ये आपण खाद्य विकत घेतलं, भयाचा पगार दिला, 80,000 रुपये जर बाहेर गेलं तर एका म्हशीपाठीमध्ये 1 लाख रुपये राहिले. 10 वर्षामध्ये 10 म्हशीमध्ये 10 लाख रुपये राहिले. म्हणजे तुमच्या मुलग्याला 10 लाखाचं पॅकेज आहे असं म्हणायला काय अडचण नाही आहे. एवढा 1 नंबर धंदा आहे. तुम्ही खरोखर चांगले दिला. प्रत्येक मुलांनी मुलांना त्यांच्या आई वडिलांनी जर असा हा धंदा दिला तर हा धंदा जे देवाला अभिषेक घालतो असा एक चांगला दुधाचा धंदा आहे.
जर प्रत्येक आई वडिलांनी जर मुलग्याला हा जनावरांचा धंदा करून दिला तर भविष्यामध्ये विषारी दूध बनणार नाही, चांगलं दूध लोकांना खायला मिळेल. हे तुम्ही एक अतिशय चांगलं करून दिलात आणि भविष्यात या भागातल्या सगळ्या लोकांनी असं करावं एवढं मी बोलतो. नमस्ते.